हे गाइज, वेलकम टू आवर चॅनल. तर मी जी स्टोरी ठेवलेली त्याच्यावर तुम्ही खूप सारे क्वेश्चन केलेत आणि तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवणार होते. हे तुम्ही फिक्स सांगितलेलं होतं की मी याच्यावर ब्लॉग बनवणार आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप क्वेश्चन विचारलेत. तर मी आता त्याच्यावर आन्सर करणार. लेट्स स्टार्ट नाव. फर्स्ट क्वेश्चन विचारलाय रोहितने की लग्न कधी करणार. ते आम्हालाच माहित नाही, सगळ्या पोरींना तेच विचारलं जातं की जवतक लग्न होतं, लग्न कधी होणार, लग्न कधी होणार. आम्हाला नाही माहित आहे अजून आमचं पुढचं काय आहे, आम्ही नाही सांगू शकत. तुम्ही सांगा तुमचं काय चाललंय, तुम्ही कधी लग्न करणार. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे साळुंके मयूर. मयूर विचारतोय की गाव कोणते तुझे. यार माझं गावची मी रील टाकली, एवढे जण मला कमेंट करतायत की तू इथल्या गावची आणि तू माझी रील नाही बघितली अजून. मी संगमेश्वर गावची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज युअर फेवरेट हिरो. मी हिरोमध्ये आता मला जास्त करून हिरोमध्ये एवढा हे नाही आहे, म्हणजे मला चेहऱ्यावरनं हे नाही होत, पण मी बिहेवियरवरनं हे करते. म्हणजे मला ते मी त्यांना हिरो बनवते, माझे फेवरेट हिरो त्यांना मी बनवते जे बिहेवियरमध्ये चांगले आहेत असे. जसे मी बिग बॉसमध्ये बघते तर त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे, पर्सनॅलिटीवरनं मी त्यांना जज करते, मग ते माझे रोल मॉडेल होऊन जातात. नेक्स्ट क्वेश्चन, तुझी स्माईल एवढी गोड का आहे. काय माहीत, मला असं वाटतं की जे जास्त हसतात ना त्यांची स्माईल ऑलरेडी म्हणजे चांगली होऊन जाते, म्हणून तुम्ही खूप हसा, तुमची स्माईल चांगलीच वाटणार, मला असं वाटतंय. चेतननी विचारलंय की चेतननी सांगितलंय गुड मॉर्निंग, युअर स्माईल लाईक अ न्यू लाईफ. ओ गॉड, एवढी तारीफ तर माझं कोणीच करू शकत नाही जेवढे माझे फॉलोअर्स करतात कधी कधी. अद्या गुरवणी विचारलंय की कुठे राहतेस तू. मी डोंबिवलीला राहते. आता नेक्स्ट क्वेश्चनला स्टार्ट करूया. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन आय मीट यू अँड वेअर. मला भेटू शकता तुम्ही डोंबिवलीमध्ये आणि पहिले सांगाल तर मी भेटेन ना. मी काही इथं पूर्ण देशामध्ये एकटीच नाही की मला तुम्ही कुणी भेटाले आणि मी लगेच भेटेन. नेक्स्ट क्वेश्चन, ओमी, तुला BF आहे का आणि नसेल तर कसा असावा. किती वेळामध्ये एकच क्वेश्चन कोणतरी धड विचारलाय. एकतरी नीट क्वेश्चन विचारा यार, काहीतरी क्वेश्चन विचारा सांगितलं तर चांगले क्वेश्चन विचारा की त्याचं मी आन्सर देऊ शकते, त्याच्यावर मी ब्लॉग काढू शकते. सो सध्या तर माझा BF नाही आहे आणि सध्या मला BF हा नको आहे आणि माझ्या लाईफमध्ये म्हणजे असं कोण नाही आहे की मी त्याच्याबरोबर लाईफ पार्टनरचा विचार करू शकते, असं सध्या तर कोणीच नाही. माझा BF असेल तर तो दिसायला चांगला सुंदर नसला तरी चालेल, असं काय नाही आहे. प्रत्येक सुंदर पोरगा सिंगल नसतो आणि त्याच्यामुळे सावला असला तरी पोरगा चालेल, पण नाही का त्याचा बिहेवियर एकदम म्हणजे माणुसकी असली पाहिजे त्याच्यामध्ये आणि तो नॉर्मली मिडल क्लास असला तरी चालेल. मला रिच असं नको आहे, मला रिच लाईफमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण त्याला माझ्यात इंटरेस्ट असला पाहिजे, दुसऱ्यांमध्ये नाही, दुसऱ्या पोरींमध्ये नाही. सो ओके. नेक्स्ट क्वेश्चन, खूप गोड आहेस तू. एज किती आहे ग तुझी. माझी एज 23 आहे आणि काही लोकांना माझी एज वाटत नाही 23 आहे आणि ते आता 24 होईल पण, कारण नोव्हेंबरमध्ये माझा बड्डे आहे, नोव्हेंबर 30 नोव्हेंबर, तर जवळच आला. तर काय 23 राहिलेच ना, 24 व्हायला चालली आहे हळूहळू. तर आता मी लोकांना वाटत नाही की मी 23 एजची, मला त्यांना वाटतं मी 20 एजची किंवा 18 एजची अशी वाटते, कारण की माझी हाईट थोडीशी एवढीशी कमी माझी हाईट इश्यू मोठा आहे यार. नेक्स्ट क्वेश्चन, पाटील मोहण्या पाटील, सॉरी, तुझ्या मागे रील मध्ये मग येतोय तो बाजूला कर. सॉरी, माझ्याकडे बॅकग्राऊंडसाठी तेवढा टाइम नाही, मी जॉबला जाते आणि जॉबवरून मी इथे येते आणि तेव्हा मला थोडासा टाइम भेटतो, त्याच्यामधनं मी रील काढते आणि त्याच्यामध्ये मी घरातलं सामान नाही हलवू शकत ना. माझी एवढी प्रायव्हसी नाही आहे की आम्ही एवढी मिडल क्लास आहे, मी एवढी रिच पण नाही आहे की मी प्रत्येक गोष्ट हलवू. आमच्याकडे तेवढा स्पेस नाही, आमच्याकडे सगळं भरलंय घर, त्याच्यामुळे जेवढा स्पेस आहे त्याच्यामध्ये मी रील बनवते, ती मोठी गोष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गाण्या गुरव, रील करू नको, तुला नजर लागेल, एवढी क्यूट आहेस तू यार. थँक्यू, दिसतेस मस्त. जयू लोन, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन, राहुल, फिल्टर नको लावू. मी फिल्टर नाही लावलाय आज मला बघून घे ओरिजिनल. तसे पण माझे विदाउट फिल्टरच्या पण 2-3 रील्स आहेत, त्या बघू शकतो. रितेश, नेक्स्ट क्वेश्चन, रितेश,
स्माइल कर जा जास्त. अजून की काय तोंड फाडू का अजून माझा की माझी स्माइल अजून किती स्माइल करायचे काय हा हा करून हसू. चेतन, यू आर परफेक्ट पेट लवर. नाही, मी पेट लवर नाहीये, कारण मी जेव्हा बाहेर असते तेव्हा मी पेट्सला बघते तेव्हा मला असं फील होतं की मी त्यांना हेल्प करू, पण मी तिथे लाजते. मी शाय होते, मी थोडीशी शाय आहे ना, मी एवढी एक्सप्लोअर नाही आहे, त्यामुळे मला थोडंसं असं वाटतं की मी हे या टायमाला करायला पाहिजे होतं, मी ते त्या टायमाला नाही करत. म्हणून मला ते खूप नंतर वाईट वाटतं की मी का नाही केलं. मग मला असं वाटतं मी पेट लवर असते तर मी ती गोष्ट केली असं मी लाजले नसते. त्याच्यामुळे मला थोडंसं वाईट वाटतं की मी नाही आहे परफेक्ट पेट लवर आय थिंक. नेक्स्ट क्वेश्चन, चेतन इंगले. एडिटिंग कर. अरे एडिटिंग मलाच येत नाही यार. एडिटिंग मी शिकते हळूहळू आणि मी आता बोर झाले, माझ्या कधी रील व्हायरल होत नाहीत ना तर मी बोर होते. मग त्याच्यामुळे मला एडिटिंग शिकायची इच्छा हे होते, थोडीशी कमी होते. त्याच्यामुळे मला तुम्ही जास्त व्ह्यू द्या, त्याच्यामुळे मी जर थोडीशी हे होईल, मोटिवेट होईल आणि मग करेन, एडिटिंग शिकायला ट्राय करेन. नेक्स्ट क्वेश्चन, चिकन खातेस का? यस, मी चिकन खाते, कारण की लहानपणापासून मी खाते चिकन. तर आता पण मला खायची इच्छा आहे, म्हणजे असं काय नाही की मी मध्येच चिकन सोडून देईन, पण मला ते रील्स वगैरे येतात ना त्याच्यामुळे मला थोडंसं वाईट वाटतं. त्याच्यामुळे मी कधी पण माझ्या मनामध्ये येतं की मी चिकन सोडू, आणि मी एक टाईम मला एक हे ठेवलं आहे, पिरियड ठेवला आहे की तेव्हा मला चिकन सोडायचं आहे. मी सोडणार आहे चिकन कधीतरी, पण ते डेट फिक्स नाही आहे. सो गुरव सँडी, नाच करा पण गुरुवांचं कुठे. नेक्स्ट क्वेश्चन, संकेत. मीटअप ठेव कधीतरी सगळ्या गुरुवांचा. खूप गुरु आहेत यार, ती रील व्हायरल होईल मला असं वाटलं पण नव्हतं. मी रील टाकली कारण की एका पोरीने टाकलेलं म्हात्र्यांसाठी रील तशी टाकलेली, तर म्हात्रे पाटीलसाठी मी विचार केला आपल्या पण सरनेमच्या असतील का बघूया म्हणून मी टाकली ती रील, आणि ती व्हायरल झाली ती मोठी गोष्ट. आणि ती पण एवढे व्ह्यू आले, तिला 3.8 मिलियन व्ह्यू आले. मला वाटलं नव्हतं तेवढे व्ह्यू येतील, पण खूप व्हायरल झाले. त्याच्यावर मला समजलं की किती गुरव आहेत यार. नेक्स्ट क्वेश्चन, मिस्टर दीपक ऑफिशियल. तू पुजारी गुरव आहेस का? नाही, मी पुजारी गुरव नाहीये, मी बाडगे गुरव आहे. बाडगे गुरव मी ते पण मम्मीला विचारून सांगितले, कारण की मला पण माहीत नाही. आम्ही म्हणजे चिकन वगैरे खात होतो, आम्ही पुजारी आहोत की नाही माहीत नाही, पण आम्ही बाडगे गुरव आहेत. बस एवढं सांगू शकते मी तुम्हाला. बस, तर आता एवढे क्वेश्चन होते ना, म्हणजे बाकीचे होते ते तारीफचे होते, आणि तारीफचं काय बोलणार, स्वतःची तारीफ स्वतःच वाचायची, तर मी वाचले, पण त्याच्यावरती मी आन्सर काय देणार ना. ओ थँक्यू सो मच माझी एवढीच साधी तारीफ करण्यासाठी. तर ज्यांनी मला तारीफचे कमेंट केले त्यांच्यासाठी थँक्यू, आणि ज्यांनी मला क्वेश्चन केलेले होते त्यांचा मी आन्सर दिले, आणि याच्यापेक्षा चांगले क्वेश्चन करा म्हणजे मी त्यांचा सगळ्यांचा आन्सर देईन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि असेच माझ्या व्हिडिओंना प्रेम देत राहा. चला, टेक केअर.